आणि एक ब्रेकिंग न्यूज समोर येतेय। सँडहर्स्ट रोड आणि भायखळा दरम्यान एक अपघात झालेला आहे। गर्दीमुळे लोकल मधून एक महिला पडल्याची माहिती समोर येतेय। आपण एक महत्त्वाची बातमी पाहतोय। आता सीएसएमटी रेल्वे स्थानकावर आंदोलन सुरू होतं, त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती आणि या गर्दीमुळेच लोकल मधून एक महिला ट्रेन मधून पडल्याची माहिती समोर येते। सँडहर्स्ट रोड आणि भायखळा दरम्यान हा अपघात घडलेला आहे। गर्दीमुळे लोकल मधून ही महिला पडल्याची माहिती समोर येते। एक अतिशय दुर्दैवी घटना आपण पाहतोय। सँडहर्स्ट रोड आणि भायखळा दरम्यान अपघात झालेला आहे। गर्दीमुळे लोकल मधून महिला पडल्याची माहिती समोर येते। सीएसएमटी रेल्वे स्थानकावर आंदोलन पुकारण्यात आलेलं होतं आणि या आंदोलनामुळे या स्टेशनवर मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती। संध्याकाळी 6 वाजता हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं होतं। ऐन गर्दीच्या वेळेस हे आंदोलन सुरू केल्यामुळे याचा फटका मध्य आणि हार्बर रेल्वेवर देखील पडलेला आहे। आता जरी रेल्वे सुरू केली असली मात्र ही घटना त्या गर्दीमुळे ही घटना घडली असंच म्हणावं लागेल। एका गर्दीमुळे लोकल मधून महिला पडल्याची माहिती मिळते। सँडहर्स्ट रोड आणि भायखळा दरम्यान हा अपघात घडलेला आहे। मोठ्या प्रमाणात या रेल्वे स्थानकांवर गर्दी दिसून आलेली आहे आणि या गर्दीमुळेच लोकल मधून महिला पडल्याची माहिती समोर येते। तर ऐन गर्दीच्या वेळेस हे आंदोलन सुरू केल्यामुळे चाकरमान्यांचे हाल झालेले आहेत। आमचे प्रतिनिधी संजय गर्दे यांच्याकडे अधिकचे अपडेट जाणून घ्या। संजय, मध्य रेल्वेवर जे आंदोलन सुरू करण्यात आलेलं त्याचाच परिणाम आता या महिला अधिक काळ जो झालेला आहे, गोंधळ निर्माण झालेला आहे। मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांकडून आंदोलन पुकारण्यात आलं होतं आणि या आंदोलनानंतर मोठ्या प्रमाणावर जो रेल्वे सेवा जी आहे ती खंडित झालेली आहे। तब्बल 1.25 तास झालेले आहेत आणि या 1.25 तासानंतर आता कुठे काही रेल्वे सेवा जरी सुरू झालेली आहे, मात्र याच दरम्यान प्रवास सुरू असतानाच प्रचंड गर्दी झाल्यामुळे जे सँडहर्स्ट रोड आणि भायखळा परिसरामध्ये 2 ते 4 महिला आणि काही पुरुष देखील पडल्याची जी प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। आपण जर राहिलं तर प्रचंड गर्दी या ठिकाणी आपण पाहू शकतो। मात्र या गर्दीमध्ये आता चाकरमान्यांकडून जे ते रेल्वेमध्ये चढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर घाई केली जाते। मात्र तब्बल 1.25 तास सेवा खंडित असल्यामुळे अनेक लोकल रद्द करण्यात आल्या होत्या आणि या सर्व गर्दीचा भार जो आहे आता ज्या काही लोकल सेवा सुरू झालेल्या आहेत या सेवांवरती पडत आहे। मात्र हा प्रवास सुरू असताना दरवाजामध्ये काही प्रवासी लटकलेले होते आणि या लटकलेल्या प्रवाशांमध्ये धक्काबुक्की झाल्याचं देखील समजतं आणि यानंतर काही महिला आणि काही पुरुष सँडहर्स्ट रोड आणि भायखळा परिसरामधील ते रेल्वे स्थानक या परिसरामध्ये पडल्याची माहिती मिळते। आता या ठिकाणी लोहमार्ग पोलिसांकडून त्या ठिकाणी जाऊन त्या जखमींना रुग्णालयात नेण्याचं काम देखील करण्यात आलेलं आहे। धन्यवाद संजय या सविस्तर माहितीसाठी।